तर भाजपला 400 पार करता आलं नाही। 400 पारचा नारा त्यांनी एकट्या भाजपसाठी दिला होता, एनडीएसाठी नव्हता। पण प्रत्यक्षात मात्र एनडीए 300 पर्यंत सुद्धा पोहोचू शकली नाही असा टोला खासदार अरविंद सावंत यांनी लगावलाय। तर भाजपने केलेला छळ चंद्राबाबू विसरूच कसे शकतात? 10 वर्षात चंद्राबाबू 15 वरून 3 वर पुण्यामुळे आले, याचा विचार करावा असं देखील अरविंद सावंत म्हणाले। तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले अरविंद सावंत, हॅट्रिक झाली आहे सर तुमची। मुंबई दक्षिण मतदारसंघातून तुम्ही तिसऱ्यांदा निवडून आलेला आहेत, पहिल्यांदा तर हार्दिक अभिनंदन। धन्यवाद। जय महाराष्ट्र। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज तुम्ही दिल्लीला चाललायत, तुम्ही आणि संजय राऊत दोघेही इंडिया ब्लॉकच्या बैठकीसाठी चाललायत। काय अजेंडा असणार आहे? तुम्हाला वाटतं का की एनडीएकडे विशेषतः भाजपाकडे तितकेसे नंबर्स आहेत की त्यांचंच सरकार येऊ शकेल का? वेगळं काही चित्र देशाला पाहायला बघा, प्रयत्न करणं आवश्यक आहे, आम्ही करू शकतो। दाखवून दिलं ना 400 पार किती कुठे गेले ते खड्ड्यात, तेव्हा ते 400 पार एनडीए नाही म्हणाले, 400 पार भाजप होतं बरं का। आता एनडीएवर येतात ते तिथे 300 आकडा गाठता नाही आलाय, लक्षात घ्या। मग आता इंडिया ब्लॉकची जी बैठक आहे त्याच्यात काय अजेंडा? निश्चितपणे अजेंडा हाच असणार की जर आम्हाला शक्य असेल तर आम्ही सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आणि तसा प्रयत्न करणं ह्या लोकशाहीमध्ये कायद्या नियमानुसार आहे, आणि तसं प्रत्येकाला ती संधी आहे ती आपण उपलब्ध घेतली पाहिजे। पण तसंच सरकार स्थापनेसाठी तुम्हाला एकतर चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार दोघांचीही साथ लागेल, त्यांना संपर्क करायचा प्रयत्न केला गेला आहे का? आणि आता चंद्राबाबू नायडूंनी सांगितलं की ते एनडीए बरोबर आहे। मला असं वाटतं की यावर मी बोलणं बरोबर नाही। चंद्राबाबू नायडूंच्या बाबतीत 2 वाक्य निश्चित बोलू शकतो मी, कारण 10 वर्ष मी त्यांच्यासोबत लोकसभेत आहे, आणि मला निश्चित माहिती आहे की ज्या पद्धतीनं त्यांना छळलेलं आहे या भारतीय जनता पार्टीने, ते कसे विसरू शकतात ते त्यांना ठाऊक, कारण ते त्यांचा तो अधिकार आहे, विशेष अधिकार आहे असं म्हणू शकतो मी। पण त्या 10 वर्षात 15 वरून 3 वरती आले, कुणामुळे आले होते हाही विचार त्यांनी केला पाहिजे। तसं उद्धव ठाकरेंचं कुणाशी बोलणं झालेलं आहे का कालपासून? कशा प्रकारची राजनीतिक गणित आता मला असं वाटतं साहेबांचं बोलणं कुणाशी होतंय का मी त्यांना विचारत नाही, 100% बोलणी होत असतात। आणि निश्चितपणे त्यांनी ज्या पद्धतीनं यावेळेला प्रचार केला, ज्या आक्रमकतेने केला, उभ्या महाराष्ट्राला भावला, आणि उभ्या महाराष्ट्र त्यांच्या बाजूने उभं राहिलं। धन्यवाद। अरविंद सावंत होते आपल्याबरोबर न्यूज 18 लोकमतशी चर्चा करत। व्हिडिओ जर्नलिस्ट अभिजित सेनगुप्तासह विनया देशपांडे, मुंबईहून।